नेहमी मी ते म्हणजे की 2-3 दिवसापासून फिरू माझा आवाज बसून गेला आहे. मला समजत असेल माझा आवाज कसा झाला आहे तो. वाफ पण निघते आहे. सो मी आहे माझी जिथं मी हॉटेलला थांबली आहे तिथे बाहेर आणि आवाज एकदम डेंजर झालेला आहे. आणि इथे कालपासून पाऊस चालू आहे आणि पहाडावरती बर्फ म्हणजे आईस पडतोय, स्नोफॉल होतोय. ॲक्च्युली मी स्नोफॉल पाहण्यासाठी आले होते बट ते पहाडावरती पडतोय. सो इकडे खूपच जास्तीची थंडी आहे. -2 डिग्री सेल्सिअस आहे सध्याला. खूप थंडी आहे. सो हॅलो गाईज, तर आजचा हा पूर्ण व्लॉग मराठीमधून होणार आहे कारण की आज मराठीमधूनच बोलण्याची माझी खूप जास्तीची इच्छा आहे. तर हा आमचा आहे मनालीचा लास्टचा दिवस. तर मनालीच्या लास्टच्या दिवशी आम्ही हा ब्रेकफास्ट केला. जसं की आपण पाहू शकत असाल की छोले आणि भटुरे होते आणि त्याच्यासोबत गरमागरम चहा. तर पहा, हे हॉटेल्स आहेत पूर्ण आणि इथेच आम्ही राहायला गेलो होतो एका हॉटेल्समध्ये. तर त्या हॉटेलचं मी पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सो आमची पॅकिंग पूर्णपणे झालेली होती आणि ड्रायव्हर आमचे न्यायला आम्हाला आले होते. जसं की आपण पाहू शकत असाल की स्टार्टिंगमध्ये मी दाखवलं होतं की आपण आज कुठे कुठे फिरणार आहोत. तर हे ॲपलची शॉप होते तिथे आणि तिथे चॉकलेट्स पण म्हणजे ते चॉकलेट्स त्यांनी होममेड होत्या. म्हणजे की बाहेरून त्यांनी क्रिएट नव्हते केलेले, त्यांनी होममेड म्हणजे ती जे पण लेडीज आहेत त्यांनी ते चॉकलेट क्रिएट केले होते म्हणजे बनवले होते. तर मग आम्ही 2 चॉकलेट घेतले आणि 1 नंबर होते चॉकलेट. म्हणजे की असं वाटतच नव्हतं की त्यांनी घरी बनवलेलं आहे. म्हणजे खाल्लं असं वाटलं की नाही हे कंपनीमधूनच बनवून आले. बट छान होते चॉकलेट कसं काय असता. त्यानंतर आम्ही गेलो त्या शिव टेम्पलमध्ये म्हणजेच की गौरी शंकर टेम्पलमध्ये. तर ह्या टेम्पलची मी हिस्ट्री तुम्हाला थोडी सांगते. हिमाचल प्रदेशातील मनाली येथील नगर गावात नगर किल्ल्यापासून 50 मीटर अंतरावर गौरी शंकर मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकातील असल्याचे नोंदी सांगतात आणि ते भगवान शिव यांना समर्पित आहे. या मंदिरात प्रसिद्ध शिखर वास्तुकला समाविष्ट आहे. गौरी शंकर मंदिराच्या उत्पत्तीमागे एक रंजक कथा आहे. असे म्हटले जाते की एकदा एक मराठा सैनिक आणि भगवान शिवाचे एक उत्कट भक्त आपा गंगाधर एका युद्धात गंभीर जखमी झाले होते की त्यांच्या जगण्याची शक्यता जवळजवळ शून्य होती. सो पहा, आम्ही त्या मंदिरात गेलो बट मंदिराचं डोअर मधातून क्लोज होतं. सो मध्ये काही दर्शन घेऊ शकलो नाही. बाहेरूनच आम्ही पाया पडला आणि वरती पण एक मंदिर होतं तर तिथे माझे पप्पा गेले होते. ते फारच वरती होतं त्यामुळे आम्ही नाही चढलो. कारण की तुम्हाला एक सांगते गोष्ट की थंडीमध्ये जसं आपण जातो तसं आपण चढत असतो तशी आपली हार्टस्पीड खूप जास्तीची वाढत असतात. थंडीमध्ये चढणं खूप जास्तीचं मुश्किल आहे. सो पहा, हे वातावरण म्हणजे एवढं छान वाटत होतं बट खूप जास्तीचं डेंजर होतं. म्हणजे की ह्या वातावरणात तुम्हाला खूप जास्त तुम्ही आजारी पडू शकता असं ते वातावरण होतं. पण जिकडं तिकडं बघलं ना म्हणजे पाऊसच पाऊस म्हणजे छोटाच पाऊस होता आणि कोहराही कोहरा म्हणजे तो धुक्क खूप जास्तीचं धुक्क होतं. त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलो कारण की पाऊस खूपच जास्तीचं जोरात झाला चालू. तर शॉपमध्ये गेल्याच्यानंतर पहा थंडी किती जास्त होती आणि तिथे होते 2 डॉगी. तर माझ्या ब्रोनी काय केलं की त्यांना काही खाण्यासाठी आमच्याकडे काही नव्हतंच सामान तर त्यांनी तिथून एक पार्लेजीचं बिस्किटचं पॅक घेतलं आणि त्यांना दिलं. सो आम्ही समोर द निकोलस रॉयरिच आर्ट गॅलरी आहे तिथे गेलतो. तर तिथे पण खूप छान असं ग्रीनरीज होती आणि ते म्युझियम आहे. तर त्या म्युझियममध्ये ती गॅलरी आहे. जसं की खूप छान तिथे वस्तू होते जसं की मी तुम्हाला समोर दाखवेल आणि तिथलचं वातावरण तुम्ही बघू शकत असाल. म्हणजे की कायच वातावरण होतं यार. म्हणजे जाण्याचं मनच होत नव्हतं. एवढं थंड आणि छान वाटत होतं. एवढे मोठे पेड होते तिथे. खूप म्हणजे खूपच जास्तीचं छान वाटलेलं तिथं. तर मी तुम्हाला या गॅलरीविषयी थोडी हिस्टॉरिकल माहिती सांगते. द निकोलस रॉयरिच आर्ट गॅलरीची स्थापना 1962मध्ये निकोलस रॉयरिच यांचे पुत्र स्वेतोस्लाव रॉयरिच यांनी केली होती. आता ज्या इमारतीत
गॅलरी आहे ती एकेकाळी निकोलस रोयरिच यांचे निवासस्थान होते. हिमाचल प्रदेश सरकार आणि रशियन सरकारने रोयरिच हेरिटेज म्युझियम म्हणून या आर्ट गॅलरीची स्थापना करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला आहे. निकोलस रोयरिच यांनी 1928 कुल्लू खोऱ्यात उरुस्वती हिमालयन संशोधन संस्था स्थापन केली आणि 13 डिसेंबर 1947 रोजी हिमाचल प्रदेशातील नगर येथे त्यांचे निधन झाले. तेथील त्यांचे घर आता एक संग्रहालय आहे, जे की हे घर एक म्युझियम आहे, जे त्यांचं पहिले घर होतं. तर या घरामध्ये म्हणजेच या म्युझियममध्ये खूप साऱ्या त्यांच्या वस्तू आहेत, जे की आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की हे खरंच रशियनचंच घर आहे. वेगवेगळ्या तिथे खूप अशा भारी भारी वस्तू पण आहेत, जसं की तुम्ही पाहू शकत असाल हे सोफा वगैरे, म्हणजे पूर्ण असं पॉश आहे तिथे पूर्ण अशा गोष्टी. आणि आपल्याला यामध्ये जाता येत नाही, आपल्याला बाहेरूनच पाहावं लागतं. त्यांनी ग्लास लावलेला आहे, काच लावलेला आहे, तर बाहेरूनच सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बारिश ही बारिश और उसमें कोहरा ही कोहरा. नगर आर्ट गैलरी बोल के वहाँ पे गए हमें अभी. मेरी तबीयत थोड़ी ख़राब है, इसलिए आवाज़ ऐसे निकल रहा है, डेंजर जैसे. हाय करो. हाय. सो आम्ही त्या म्युझियममधून निघालो आणि इकडे आलो. तर गेस करा ही जागा कोणती असेल. तर मीच सांगते, ज्यांनी पण जब वी मेट पाहिला असेल त्याच्यामध्ये एक सॉन्ग आहे ये इश्क कहाँ है बोल के, तर ते सॉन्ग इथे शूट झालेलं आहे. ती ही जागा आहे, जे की आहे नगल कॅस्टल म्हणून. तर एवढं मस्त आहे मध्ये फिरण्यासारखं, म्हणजे की खूपच जास्तीचं. मी तिथे खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओ केले. तुम्ही पहा, ते सॉन्ग पहा. ते सॉन्ग पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की ही जागा तीच आहे. तर मी तुम्हाला याविषयी थोडी हिस्टॉरिकल माहिती सांगते. नगर किल्ला हा भारतातील हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे स्थित एक मध्ययुगीन किल्ला आहे. 1460च्या सुमारास कुल्लूचे राजा सिद्धसिंह यांनी बांधलेला हा किल्ला 1978 हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने हेरिटेज हॉटेल म्हणून चालवण्यासाठी ताब्यात घेतला. सो येस गाईज, तिथे हॉटेलसुद्धा आहे. तिथे तुम्ही काही पण खाऊ शकता. तुम्हाला जे ऑर्डर करायचं ते. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे तिथे, बट ठीक आहे. टेस्ट पण एवढी काही मला विशेष वाटली नाही तिथलची, बट ठीक आहे. म्हणजे भूक लागली आहे तर तुम्ही खाऊच शकता काही ना काही, तर ते बेस्टच आहे तुमच्यासाठी. आणि तसंच आमच्यासोबत पण झालेलं. तर तिथे तुम्ही बघत असाल यार, मौसम आणि सिनेरीज एक नंबर कायच म्हणू मी. म्हणजेच की ती वादी अशी एवढी ब्युटिफुल होती की डोळ्यामध्ये मी ते आत्ता पण मोमेंट माझ्या कॅप्चर केलेले आहेत. आणि भूक लागली होती. त्यानंतर आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, जे की त्या किल्ल्यामध्ये आहे हॉटेल. भेटला बाई. फिर मैंने जोड़ा घटाया. अरे देवा, याचं काय थंडगार आहे रे. क्या बघता है? अरे चिकन करी, ये रायता जी बिरयानी के साथ. चौमीन आ रहा है. अच्छा, नाही ती बिर्याणी टाकून खायचं. नहीं अजिबात आवडणार. तर गाईज आम्ही चाऊमिन, बिर्याणी आणि फ्रेंच फ्राईज असं ऑर्डर केलं होतं. आणि हे पण कढी म्हणजे की चिकन कढी आणि पोळी पण ऑर्डर केली होती. तर असं करून आम्ही खाल्लं. तर एवढ्याचंच बिल काहीतरी 2000 रुपीज झालं होतं समथिंग. आणि मग नंतर आम्ही तिथेच फिरलो, थोडंसं वॉक केली, कारण की ड्रायव्हर आमचे दूर होते थोडेसे, त्यामुळे तिथेच आम्ही थोडीशी वॉक केली. खालती पण गेलतो, म्हणजे ते किल्ल्याच्या खालती गेलतो. तर तिथं थोडंसं वेगळं सेक्शन होतं ते त्यांचं, ते पण मी दाखवेल तुम्हाला. तर त्या सेक्शनमध्ये कसं की जे पुराणी काळामधले जे आहेत तिथे पर्सन्स होते त्याचे त्यांनी स्टॅच्यू करून लावलेले आहेत. तर ते पण खूप छान वाटलं बघा, जसं की हे आहेत ते.
सो त्यानंतर आम्ही तिथेच थोडं शॉपिंग करण्यासाठी गेलो. तर हे शॉलचं दुकान आहे तिथं फार आम्ही पाहिलं, जे की खूप ब्युटिफुल अशा वस्तू होतात, जे की त्यांनी हँडमेड होतं पूर्ण. शॉल असो या तिथलचे टॉयज असो, तिथं थोडी शॉपिंग केली आम्ही. बट मी तुम्हाला दाखवेल की हे पहा, हे बनी, म्हणजे की हे बनी रोजेस पूर्ण हँडमेड यार. म्हणजे कसंच त्यांना ते करता येईल असं आपल्याला वाटतं की नाही आपण ते कंपनीमधूनच करून आणलेलं. बट तसं नाही आहे, त्यांनी एकदम हाताने बनवलेले आहेत. एक ना एक त्यांचे आर्ट त्यांचं किती भारी होतं. त्यानंतर आम्ही समोर ड्रायव्हर ऑटो होते तर आम्ही गेलो तर लिटरली my आईस चालू झाला होता, God. स्नोफॉल चालू झाला होता. पहा किती ब्युटिफुल असे सीन्स वाटत होते. लिटरली स्नो पडतोय. वाव. चल इकडे इथंच घेतलं होतं ना. सो गाईज स्नोफॉल लिटरली आफ्टरनूनपासून चालू झाला होता ते नाईटपर्यंत होता, म्हणजे पूर्ण नाईटच होता. सो आम्ही ओलो स्टेशनवर आलो होतो तर तिथं आम्ही हॉट टी आणि माझ्या भाऊसाठी हॉट चॉकलेट ऑर्डर केली होती. तर त्यासाठी आम्ही वेट करत होतो. हॉट चॉकलेट में बरबार आराम से जाना, स्लिप होगा पैर इसमें. ओके थँक्यू. सो फाइनली हमारी ओलो बस आ गई थी और हम जाने वाले थे दिल्ली. सो थैंक्स फॉर वॉचिंग गाइज.